ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे वडगाव या ठिकाणी। वडगाव या ठिकाणी नुकतीच नगरपंचायत निवडणुकीचे आज निकाल लागला आहे आणि उमेदवार माननीय श्री अनंता बाळासाहेब जी कुडे यांची वडगाव कातवी नगरपंचायत नगरसेवकपदी निवड झाली। आपण जाणून घेऊ त्यांना आज जो आनंद झाला आहे हा त्यांचा गगनात मावना झाला आहे। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। साहेब, काय सांगू शकता तुम्हाला आजचा दिवस हा एवढा तुमचा मोठा आनंदाचा क्षण आहे? तुम्ही बीजेपी मध्ये। जय श्रीराम। वडगाव नगरपंचायत झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 15 यामध्ये मला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्ड कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भास्करप्पा माळसकर आणि संपूर्ण कार्ड कमिटी यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती आणि त्या उमेदवारीला खऱ्या अर्थानं आज माझा जो विजय झालेला आहे, दिलेल्या उमेदवारीला खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल। गेले 20 ते 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वडगाव शहरामध्ये मी ग्रुपवरचा कार्यकर्ता म्हणून काम पाहत असताना, सोशल मीडियाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहत असताना आणि कायम पक्षाशी एकनिष्ठ केलेल्या कामाची पावती खऱ्या अर्थानं जनतेने हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि 261 मतांचं मताधिक्य आणि 600 पेक्षा अधिक मतं मला या ठिकाणी मिळालेली आहे। खऱ्या अर्थानं हा विजय माझा एकट्याचा नसून प्रभाग क्रमांक 15च्या आणि असणाऱ्या माझ्या सर्व सवंगड्यांचा, यामध्ये महिला भगिनी असेल, बालगोपाळ असेल, सर्व कार्ड कमिटी असेल, गावातील सर्व वडीलधारी बांधव असेल, या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळेच या विजयापर्यंत मी पोचलेलो आहे। नवे एकल्याचा खेळ म्हणून घालून दिला मेळ। खऱ्या अर्थानं संतांच्या उक्तीप्रमाणे सांगायचं म्हणलं, संतांच्या अभंगवाणीतून सांगत असताना यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड झाला। हा गोड दिवस पाहण्यासाठी नक्कीच स्वर्गीय सोपानांना माळसकर असतील, स्वर्गीय माजी सरपंच तुकारामदादा भोसले असतील, आमचे सुद्धा स्वर्गीय रतनांना कुडे असतील, त्याचप्रमाणे स्वर्गीय माझे आजोबा सदाशिवराव लोमाजी कुडे गुरुजी असतील, कारण गुरुंनी दिला ज्ञानरूपी वासा आणि आम्ही चालू हा पुढे वारसा। खऱ्या अर्थानं समाजसेवेचं व्रत गेली 3 पिढ्या आमच्या परिवाराकडे आहे आणि आमचा पुढे परिवार गावगाड्यामध्ये देवस्थान असेल, सर्व ग्रामपंचायत असेल, आता नगरपंचायत असेल, या सर्व ठिकाणी आमच्या परिवाराचं नाव पोचलेलं आहे। नव्याने पुन्हा एकदा माझं नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे। हा विजय खऱ्या अर्थानं माझ्याबरोबर काम करणारे आमचे माजी सरपंच नितीन भाऊ कुडे असतील, परत आमचे शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष दीपक अंकल कुडे असेल, त्याचप्रमाणे आमचा युवा नेता सुनील भाऊ कुडे असेल, प्रभागामध्ये असणारे अनेक मान्यवर, त्यामध्ये एखाद्याचं नाव घ्यायचं राहील म्हणून हा विजय हा माझा एकट्याचा नसून केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकजुटीचा विजय आहे। अनेक टीका टिप्पणी विरोधी उमेदवारांनी केल्या होत्या, परंतु एकीचं बळ काय असतं या विजयाच्या माध्यमातून जनतेने दाखवलेल्या विश्वासातून त्यांनाही कळालं असेल की हा विजय जो आहे हा विजय अनंता कुडेचा एकट्याचा नसून झालेल्या एकजुटीचा विजय आहे। कारण मतदार राजा हा सुज्ञ असतो, विकास कामांना जरी प्राधान्य देत असला तरी तो जे काही वार्डामध्ये चाललेली कामं असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मतभाव न आणता जो कार्य करतो त्याला जनता न्याय देत असते आणि खऱ्या अर्थानं तोच न्याय मला या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेला आहे। नक्कीच त्या न्यायाला सार्थकी असं काम भविष्य काळामध्ये मी करेन आणि जनतेने ठेवलेला विश्वास सार्थकी ठेवण्यासाठी
मी प्रयत्नशील राहील. याच सदिच्छा आणि शुभेच्छा तुमच्या माझ्या कायम पाठीशी राहोत या निमित्ताने मी व्यक्त करतो. कारण भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक भास्करप्पा माळसकर यांनी ज्यावेळेस कार्ड कमिटीच्या समोर माझी उमेदवारी जाहीर केली, मलाही मनात थोडीशी धाकधूक वाटली होती की असणारे समोरचे उमेदवार एक माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष तिकीट लागलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं मतमोजणी 10 वाजता चालू झाली आणि 11:30 वाजता प्रभाग क्रमांक 15चा निकाल ज्यावेळेस बाहेर आला, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने पोटोबाचा सेवक झाला नगरसेवक अशा प्रकारच्या घोषणा त्या ग्रामदेवताच्या मंदिराच्या समोर झाल्या. एवढं या निमित्तानं एक सांगावंसं वाटतं की सत्याचा वाली हा पोटोबा महाराजच आहे, तो न्यायदेवता आहे. गेली 15 वर्षे त्याची मी जी सेवा केलेली आहे ग्रामदेवतेची, ती सेवा खऱ्या अर्थानं माझी सफल झालेली आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगतो. हा विजय माझा एकट्याचा नसून वार्ड क्रमांक 15मधील सर्व जनतेने, मायबाप जनतेने, समाजाच्या शेवटच्या घटकाने ठेवलेला विश्वासाचा हा विजय आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांना, या न्यूज चॅनलला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. पंढरीचे वारकरी झाले वडगाव नगरचे मानकरी. भारतीय जनता पक्षाचे विभाग क्रमांक 15 चे उमेदवार आनंदभाऊ बाळासाहेब पुढे यांची 261 मतांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. सर्व विभाग 15चे मतदार मायबाप, बंधू भगिनी यांचे मनापासून आभार मानते. पोटोबा महाराजांचे सेवकच झाले नगरसेवक. खरंच तुम्हाला म्हणजे जनतेने जो तुमचा विश्वास दाखवला त्याचे तुम्ही काय विश्वासाचं जनतेने आम्हाला एक संधी दिली. खरंच आम्ही संधीचे ते सोनं करू. जनतेच्या सेवेसाठी कायम आम्ही तत्पर असू. पोटोबाचं चांगलं. माझे वीर अनंता बाळासाहेब हे पोटोबा महाराजांचे सेवक आहेत आणि ते स्वभावानेही खूप शांत आणि संयमी माणूस आहे. त्याला जनतेने त्यांना जी संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही मनस्वी जनतेचे आभार मानतो आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करण्याचे प्रयत्न हे ते करतील याची आम्हाला आशा आहे. कारण आम्ही जो एकजुटीने जी मेहनत घेतली, जो प्रयत्न केला, त्याबद्दल आम्हाला जनतेने जो एक विश्वास दाखवला त्याबद्दल सुद्धा आम्ही खूप आभारी आहोत. आम्ही मनापासून लोकांची सेवा करण्याचे जे प्रण घेतला आहे तो निश्चितच पूर्ण करू याची आम्हाला आशा आहे. आज वडगाव नगरपंचायतचा निकाल झाला. त्याच्यामध्ये आमचे मामाश्री अनंता बाळासाहेब पुढे यांची भरघोस मतांनी निवड झाली. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना निवडून दिलेल्या जनतेचे मनापासून आभार. सदाशिव कैलासपती स्वर्गीय सदाशिवराव इकडे यांचे नातू आज खऱ्या अर्थाने त्यांनी अनंतानी त्यांच्या आजोबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. मी सर्वात पहिले सर्व मतदार बंधूंचे, मतदार जाताचे आभार मानले. कारण मतदार जातानी जो विश्वास आपल्यावर दाखवला त्यांचा नक्कीच विजय हा आमचा नसून मतदार राजाचा आहे. कारण जनतेला एक हक्काचा माणूस मिळालेला आहे आणि हा विजय फक्त विजय नाही, तर हा एक प्रामाणिकतेचा खरा सत्याचा विजय आहे.